बद्दल सर्वात धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। काल होता 2 सप्टेंबर। मंगळवारी सरकारने मराठा समाजाच्या 6 मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु आता एक धक्का देणारी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण मनोज जरांगेंना अनेक लोक म्हणतात की मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवलं। नेमकं आता का फसवलं? काल तुम्हाला पाहिला देखील असेल, सरकारने जीआर देखील केला आणि जे हैदराबाद गॅझेट आहे त्या हैदराबाद गॅझेट नुसार ज्या नोंदी सापडतील मराठी समाजाच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना सर्वांना पत्र देण्यात येईल, जातीचे दाखले देण्यात येतील अशी माहिती देखील सरकारने दिली होती। पण मनोज जरांगेचे जे सोबतचे जे वकील होते त्या वकिलातल्याने एक दावा केला की सरकारने संपूर्ण मराठा समाजाला फसवलेलं आहे आणि त्यामुळे नेमकं आता का फसवलेलं आहे, कोणती त्या गोष्टी त्या जीआर मध्ये ऍड केलेल्या नाहीत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर मराठा समाजामध्ये अजून पण म्हणावं तसं त्या ठिकाणी आरक्षण मिळालं असं त्या ठिकाणी चेहऱ्यावर समाधान तरी दिसत नाही। त्याचं कारण म्हणजे मागच्या वेळी पण त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी पण अशाच प्रकारे मागणी मान्य केल्या होत्या। जीआर देखील काढतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि आरक्षण देखील देतो असं देखील म्हटलं होतं, परंतु ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नव्हतं। त्यामुळेच आता सुद्धा वकिलाच्या माध्यमातून असा दावा केला जातोय की या आरक्षणाकडून देण्यात आलं आहे, परंतु कोर्टामध्ये टिकणं अशक्य असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। मग आता 6 मागण्या जर सरकारने मान्य केल्या आहेत, मग आता कोर्टामध्ये या ठिकाणी 6 पैकी कोणत्या मागण्या या ठिकाणी कोर्टामध्ये टिकू शकतात आणि कशा पद्धतीने खरोखर त्याचे वकील लावून मराठ्यांना आरक्षण मिळवून त्या ठिकाणी कोर्टामध्ये देऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एक पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी देखील परत एकदा कोर्टामध्ये जाऊन या 6 मागण्याविषयी याचिका दाखल करणार असं यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये परत एकदा टेन्शन येण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता पाहायला गेलं तर अनेक ओबीसी नेते सुद्धा जे काल जीआर काढलाय त्या जीआर मध्ये देखील जीआर वर अनेक बडकून टीका देखील करत आहेत। अनेक जे ओबीसी नेते आहेत, ओबीसी नेते देखील ते ओबीसी नेते लक्ष्मण हक्के देखील त्याचा जीआर फाडून देखील त्याचं निषेध व्यक्त केलेला आहे। दुसरं पाहायला गेलं तर जे आपले ओबीसीचे मुख्य नेते आहेत तर मंत्री अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी देखील आज जी बैठक पार पडली त्या बैठकीमधून देखील बैठकीला उपस्थित न राहता जे काल जीआर काढलाय त्या जीआरचा निषेध नोंदवलेला आहे आणि त्यामध्ये तात्काळ त्याची बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे। आणि काल 2 सप्टेंबर मंगळवारी पाहायला गेलं तर मराठ्यांचे वाघ मनोज जरांगे पाटील याचं 5 दिवसाचं उपोषण राहून जे उपोषण होतं ते सुटलं आणि उपोषण सोडताना विखे पाटील यांनी सरबत देऊन मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन सुद्धा केलं गेलं होतं। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ सर्व पाहिलेला आहे, कशा प्रकारे उपोषण सोडलं। सर्व मराठा समाजामध्ये एकच जल्लोष त्या ठिकाणी पसरला होता। अनेक मराठा समाजातील लोक आनंदाने नाचू लागले होते, एक मराठा लाख मराठा अशा प्रकारे घोषणा देखील देऊ लागले होते। परंतु या 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, परंतु या मागण्या कोर्टामध्ये टिकणं अतिशय गरजेचं आहे। जर या मागण्या कोर्टामध्ये नाही टिकल्या आणि मागच्या वेळी प्रकारे जशा प्रकारे मागील वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी मराठा समाजाला जवळपास 3 ते 4 मागण्या मान्य केल्या असं सांगितलं होतं, परंतु कोर्टाने त्यांना स्पष्टपणे नाकारलं होतं। त्यामुळं प्रत्येक मराठा बांधवाच्या मनामध्ये त्यावेळी नाराजी निर्माण झालेली होती। तशाच प्रकारे सरकारने आता सुद्धा निर्णय घेतलाय, असं सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता 6 मागण्या मान्य केलेत। त्या ठिकाणी तशाच प्रकारचा मागच्या वेळी निर्णय घेतलाय, तशाच प्रकारचा आता सुद्धा निर्णय घेण्यात असल्याचं या ठिकाणी वकिलाच्या माध्यमातून सांगण्यात आले। तुम्ही आत्ताच एक बातमी पाहिली असेल, मराठा समाजातील अनेक नेत्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी पसरल्याचं या देखील पाहायला मिळते। यामध्ये पाहायला गेलं तर जे उपोषण सक्सेसफुल झाल्याचं या ठिकाणी नाही असं देखील म्हणतात। या ठिकाणी आता बघा मराठा बांधवांनो, इकडे लक्ष देऊन बघा, कोर्टाने आता कितपत योग्य आहे आणि मागण्या कोर्टाने मान्य करते का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। म्हणजे ज्या काल मागण्या झाल्या होत्या, म्हणजे जे हैदराबाद गॅझेट लागू करा ही मनोज जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती, बरोबर। त्याच्यासोबत सरसकट म्हणजे महाराष्ट्रातील जे मराठा समाज होतो, मराठा समाज हा कुणबी आहे आणि नंतर सुरुवातीला जी मराठा समाजाची जात होती ती कुणबी होती, शेती करत होता, त्यामुळे त्याला कुणबी जात लागत होती आणि तो आता मराठा ही आहे तो आता नंतर म्हणजे कुणबीच्या नंतर हा मराठा नाव लागलेला आहे अशी माहिती देखील मनोज जरांगे यांची सरसकट
मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसी मध्ये समाविष्ट करा, अशी त्याची मुख्य मागणी होती। आणि हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी सापडतील त्यांना देखील जातीचे दाखले द्या, अशी त्यांची मागणी होती। पण हैदराबाद गॅझेटच्या नुसार जेवढे आकडेवारी आहेत त्या आकडेवारीच्या नुसार हे आता महाराष्ट्र सरकार आरक्षण देणार आहे, अशी माहिती देखील आता समोर येत आहे। पण ह्या हैदराबाद गॅझेटच्या फक्त नोंदी असल्यामुळे, किती फक्त त्यांचं पुरावे नसल्यामुळे हे आता जे पुरावे अभावी हे आरक्षण आहे हे कोर्टात टिकणार का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता अनेक मीडियाच्या माध्यमातून अनेक सर्वे देखील आता समोर येत आहेत। आता महत्वाच्या 6 मागण्या ज्या सरकारच्या माध्यमातून मान्य केल्यात, 6 पैकी कोणत्या मागण्या कोर्टामध्ये खरोखर टिकू शकतात आणि याबद्दल वकिलाचं म्हणणं काय आहे, आणि गुणरत्न सदावर्ते आता या 6 मागण्याच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं कालच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलंय। आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ही पाहिलंय की मनोजदादा जरांगे यांच्या जवळचे एक गणेश केंदार एक वकील होते, त्यावेळी देखील जी आर वाचण्याचं त्यांनी काम दिलं होतं। म्हणजे सरकारने जो जी आर आहे त्या ठिकाणी काल काढला होता ते वाचण्याचं काम त्यांच्याकडे दिलं होतं। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की यामध्ये मराठा समाजाची सरकारने फसवणूक केलेली आहे, मनोज दादा तुम्ही थोडंसं थांबा। आणि आपण 1 तासभर थांबल्यानंतर अनेक ह्याच्यावरती जे जी आर आहे काल काढलेला त्याच्यावरती थोडेसे बदल करून जे आपल्याला अजून पूर्ण मराठा समाजाला आरक्षण भेटेल अशी माहिती देखील वकिलांनी दिली होती। पण त्यांची मनोजदादांनी त्यांचं म्हणणं ऐकून न घेता काल जे सरकार पक्षातर्फे जे नेते आले होते, राधाकृष्ण विखे पाटील असतील, नंतर जयकुमार गोरे असतील, नंतर ते काकडे असतील, हे संपूर्ण नेते आले होते। त्यावेळेस तिथं आंदोलन स्थगित करण्यात आलं। आता नेमकं या जी आर काढल्यामुळं काय काय मराठा समाजावर परिणाम भेटू शकतो, कोणकोणत्या लोकांना हा जी आर मुळे चांगला लाभ भेटू शकतो, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण व्हिडिओ घेऊन येत असतो। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला फक्त एक सबस्क्राइब करून ठेवा। तर या जी आर मध्ये काहीतरी शब्द काहीतरी अक्षर वेगळे आहेत, मिस्टेक झाल्याचं त्या त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये परत एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। तुम्हाला परत एकदा ऐकवतो, तुम्ही आता तुमच्या कानाने ऐकायचं आहे। तुमच्या मराठा बांधवाडी काल त्या ठिकाणी मनोज जरांगे यांनी जी आर वाचण्यासाठी दिला होता। त्यांनी जी आर वाचत असताना त्यांना वेगळं वाटलंय, मराठा समाजाला फसवण्याचं काम सुरू आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे यामध्ये म्हटलेलं आहे। त्यांनी काय म्हटलंय बघा, तुम्ही परत एकदा ऐकायचं आहे। हे बघा, मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाला जो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती, याच्यात माझा काही उणीव असतील तर त्या तिथेच आम्ही तपासलो आणि त्यांच्या शब्दामध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज ठेवलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठा समाजाला अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोज दादा अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे असं देखील माझं स्पष्ट म्हणणं आहे। असे जे मनोजदादा पाटील आहेत यांचे जे सहकारी गणेश केदार होते, त्यांनी स्पष्टमध्ये पत्रकार माध्यमाशी संवाद साधत होते, त्यांनी स्पष्टपणे त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। त्यामुळं आता जो जी आर काढलेला आहे, तो काल जी आर काढलेला मराठा समाजावर कोणता परिणाम पडणार आहे, कोणाला दाखले मिळणार आहेत आणि काय अटी आणि नियम घालण्यात आलेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अनेक लोक काल मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्यामुळं अनेक लोक आनंदाने नाचू लागले होते। कोण ढोल ताशा वाजवतोय, कोण झेंडा घेऊन नाचतोय, तर कोणी हलगी लावून डान्स करतोय। तिथं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गावामध्ये ठिकाणी सुद्धा जल्लोष त्या ठिकाणी साजरा केला जात होता। सगळीकडे आनंदाचं वातावरण सध्याला सुरू होतं, सगळीकडे फटाके लावून सुद्धा आनंद साजरा केला होता। परंतु मराठा बांधवांनो थोडंच थांबा, सगळ्यात मोठा विषय तेव्हाच होतो ज्यावेळी कोर्टाने आता या 6 मागण्या मान्य केल्या पाहिजेत, त्यावेळेस खरा विजय होत असतो। तेव्हा तुम्ही सर्वांनी आता लक्षात घ्यायचं आहे, कारण मागच्या वेळी पण एकदा असंच आपण फसलेलो होतो। आता मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी होते आणि त्यावेळी तशाच प्रकारे 6च्या 6 मागण्या त्यांनी त्या वेळेला मान्य केलेल्या होत्या आणि तो जी आर देखील वगैरे सर्व झालं। अचानक न्यायालयाचा त्या निर्णयाला या मागण्या कोर्टाने आता त्या ठिकाणी मागच्या वेळी मान्य केल्या नाहीत आणि वकील पण आता या 6 मागण्या त्या सरकारने आता मान्य केल्याचं ठरवलंय। याविषयी पण वकील अशाच प्रकारे आता बोलू लागलेत। त्यामुळे आता मराठा समाजामध्ये परत एकदा नाराजी पसरला आपल्याला पाहायला मिळते। त्यातच गुणरत्न सदावर्ते कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत असं सुद्धा माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। मग आता पुढे काय होणार, या 6 मागण्या त्या ठिकाणी सरकारने ज्या मान्य केल्यात त्यापैकी किती मागण्या कोर्टामध्ये टिकू शकतात, याच वकिलांनी काय सांगितले लगेच पाहिजे। आता या ठिकाणी मराठा बांधव सुद्धा अनेक म्हणू लागलेत की मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलाय तो नेमका कितपत योग्य आहे, यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले असं सुद्धा त्या ठिकाणी मराठा बांधव त्या ठिकाणी बोलू लागलेत। आता त्यात सूत्राकडून अशी माहिती मिळत आहे
की 6 सप्टेंबरला आपल्या मुंबईतील लालबागचा राजा त्या ठिकाणी मुंबईचं विसर्जन आहे। कारण 11व्या दिवशी विसर्जन होत असतं आणि त्यावेळी मुंबईमध्ये भरपूर गर्दी असते। त्या ठिकाणी होणार असल्याची बातमी समोर येताच त्यामुळे हा निर्णय झटपट सरकारने घेतलाय असं सुद्धा त्या ठिकाणी गुपित चर्चा सूत्राकडून बोलल्या जात आहेत। मग सरकारकडून आता 6 मागण्या मान्य केल्यात, मग कोर्टात 6 पैकी या मागण्या टिकल्या जाणार आहेत का? त्या ठिकाणी सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करू शकते? पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सरकारने 6 मागण्या मान्य केल्यात, त्या मागण्या एकदा कोणत्याही नजर टाकूया। त्यानंतर कोणत्या मागण्या कोर्ट मान्य करू शकेल, नेमकं मराठा समाजाने आता पुढे काय करायचं आहे, कुणबी प्रमाणपत्र खरंच मिळू शकेल का, कोर्टावर या त्या ठिकाणी बरोबर निर्णय येईल का? या ठिकाणी मागच्या वेळी घेतला होता, परंतु आता कोर्टाकडून त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। तर तशाच प्रकारे आता सुद्धा सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते का, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। आता सगळ्यात महत्त्वाचं मध्ये पाहायला गेलं तर कोर्टाकडून निकाल आल्यानंतरच तेव्हाच आपला समाजाचा विजय असू शकतो, असं सुद्धा मराठा बांधव सुद्धा बोलू लागलेत। त्यामुळे आता हे सुद्धा अजून समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता कोणत्या 6 मागण्या मान्य केल्यात ते पाहूया, त्यानंतर कोर्ट काय म्हणते। आणि मागच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी बघा, मागच्या वेळी ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळी या 6 मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या। त्या मागण्या कोर्टाकडून मान्य झालेल्या नव्हत्या, मग आता त्या ठिकाणी 6 मागण्या कोर्ट मान्य करू शकेल का? आता कोणकोणत्या 6 मागण्या या ठिकाणी या सरकारने मान्य करायला ठरवले, तर त्या मागण्या कायदेशीर पद्धतीने म्हणजे या ठिकाणी पाहून घेऊया। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की हैदराबाद गॅझेट लागू होणार। आता मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी गॅझेटचं अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केलेली होती। त्यावर सरकारने काय निर्णय घेतलाय याची देखील संपूर्ण डिटेल पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 6 मागण्या म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या नुसार म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या 6 मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्यात ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू। आता बघा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद गॅझेट सर्वांतीला लागू करून घ्यायचं। म्हणजे जे हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी सापडतात त्या नोंदी आपण त्याची अंमलबजावणी करा, ही सगळ्यात प्रथम मागणी ती मान्य करून घेतली। त्यानंतर दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आले। तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही ऐकलं पण त्या ठिकाणी असेल, साताराचं जे संस्थांचं गॅझेट आहे ते देखील लागू करा अशी मागणी देखील जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली होती। आणि सातारा संस्थानच्या गॅझेटमध्ये त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो आणि सातारा गॅझेटमध्ये पुणे औंध गॅझेटच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची मागणी होत होती। आणि सातारा आणि औंध गॅझेटची कायदेशीर तपासणी करून जलद गतीने निर्णय होऊ। आणि सरकारने त्या ठिकाणी दुसऱ्या मागणीवर देखील म्हटलं आहे की त्या ठिकाणी कायदेशीर त्रुटी आहेत, असं देखील 1 महिना मला वेळ द्या अशी देखील सरकारकडून मागणं आलं। आणि ती देखील मागणी सरकारकडून 1 महिन्याच्या आतमध्ये ते देखील सातारा गॅझेट लागू करू असे सरकारकडून मान्य करून घेतलं। त्यानंतर तिसरी मागणी कोणती मान्य करून घेतले ते देखील म्हणजे 15 दिवसाच्या आतमध्ये सातारा गॅझेट देखील त्या ठिकाणी मान्य करू अशी मागणी देखील आपले जे सातारा जिल्ह्याचे हे राजे ते म्हणजे पाहायला गेलं तर तिथे काल गेलेले होते, त्यांनी देखील 15 दिवसाच्या आतमध्ये आम्ही ती मागणी पूर्ण करू असं आश्वासन देखील मनोजदादा जरांगे पाटील यांना देण्यात आलं। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मागणी मान्य करण्यात आली। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ही मागणी म्हणजे दुसरी टिकल का, ही महत्त्वाची म्हणजे जी मागणी कोर्टात टिकल का ते देखील पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण अत्यंत महत्त्वाच्या या मागण्यात तिसरी मागणी मराठा समाजासाठी सरकारने करायचं ठरवले। आता त्या ठिकाणी मराठा बांधवावरील सर्व केसेस मागे घेणार, महाराष्ट्रातील आंदोलकावरील जे केसेस मागे घेण्याची मागणी होती, काही ठिकाणी गुन्हे मागे घेण्यात आलेत तर काही ठिकाणी गुन्हे कोर्टात आहेत आणि कोर्टात जाऊन मागे घेऊ असे ते सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेऊ ते देखील म्हणाले होते। आणि ही मागणी सरकारच्या माध्यमातून मान्य करायचं ठरवलंय आणि ही सुद्धा मागणी त्या ठिकाणी कोर्टात टिकू शकेल का, त्या ठिकाणी वकील काय म्हणतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय झालं होतं, अनेक ठिकाणी वकील त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते असतील, नंतर लक्ष्मण हक्के सर असतील, यांनी देखील जे काल मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला विरोध दर्शवला होता। त्यामुळं त्यांनी तर कोर्टामध्ये चॅलेंज केलं, तर त्या कोर्टामध्ये चॅलेंजला आपलं सरकार व्यवस्थित माहिती देईल का, माहिती पुरवेल का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता बघा, जे पाठिंबाच्या काळामध्ये जे मराठा समाज 1 लाख मराठा याच्यामध्ये जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलं होतं आणि त्या बलिदान दिलेल्या वारसांना सरकारी नोकरी द्यावी म्हणून जरांगे पाटील म्हणाले होते की आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी यामध्ये आता 4थी मागणी केली होती।
आणि कुटुंबियांना वारसांना म्हणजे कुटुंबाचे वारसदार आहेत त्यांना प्रत्येकी 15 कोटी मदत यापूर्वी दिली आणि उर्वरित कुटुंबांना आठवड्याच्या आतमध्ये आर्थिक मदत त्या ठिकाणी येईल आणि नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी देऊ असं देखील सरकार या ठिकाणी म्हणालं होतं। त्यामुळे ही मागणी सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मान्य झालेली आहे। त्यानंतर बघा 5वी मागणी अशी आहे की ती देखील मान्य केली। ग्रामपंचायतीमध्ये नोंदीचे रेकॉर्ड ठेवणार 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आहे ग्रामपंचायत त्या ठिकाणी लावा अशी जरांगे पाटील देखील मागणी केलेली होती आणि ग्रामपंचायतीमध्ये लावा म्हणजे ते लोक अर्ज करू देतील आणि व्हॅलिडिटी आता इथल्या गेल्यावर एक आदेश काढा आणि 25,000 त्या ठिकाणी व्हॅलिडिटी दिली जाते तो आता मुद्दाम लपवतो त्यामुळे त्या तुम्ही आदेश द्या आणि तातडीने देण्यास सांगा अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी केली होती। यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी मीटिंग घेऊन जेवढे दाखले आहेत तेवढं अर्ज त्या ठिकाणी निकाली काढावेत जात समितीकडे पडून राहणार नाहीत ही सुद्धा 5वी मागणी त्या ठिकाणी मान्य केली आहे। परंतु मागणी कोर्टात टिकेल का वकील काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला पुढे आता समजणार आहे। आता बघा त्यानंतर 6वी मागणी आणि शेवटची मागणी सरकारने मान्य केली ती म्हणजे कुणबी हा सर्वात मोठा निर्णय तो म्हणजे कुणबी बद्दलचा बघा मराठा आणि कुणबी एक असल्याचा अभ्यास जरांगे पाटील म्हणाले बघा मराठा आणि कुणबी एक आहे हा JR काढा असं आपण म्हणलंय। त्यांचं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया थोडी किचकट आहे महिनाभराचा वेळ द्या आधी आणि मग हे काम करू आणि किचकट नाही हे माहित आहे मी म्हणालं। आता पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1.5 महिना या घ्या आणि विखे पाटील यावर म्हणाले की 2 महिने म्हणा म्हटलं तर ठीक आहे 2 महिने घ्या किंवा 3 महिने घ्या आता केवळ त्या ठिकाणी 2 महिन्याचा वेळ देतो 2 महिन्याच्या आतमध्ये ही मागणी आता मान्य करा असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटले। मग आता तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झालाय की कोर्टात 6 पैकी मागण्यापैकी किती मागण्या टिकू शकतात वकिलाचं म्हणणं यावर काय आहे यावर सगळ्याचा सर्वे या ठिकाणी कालच माध्यमाशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी परत एकदा 6 मागण्याच्या विरोधात याचिका दाखल करणार असं देखील सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता सोप्या मागण्या आहेत ज्या मान्य करू शकतात असं सुद्धा वकिलाचं म्हणणं आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आंदोलकावरचे गुन्हे आहेत त्या मागे म्हणजे गुन्हा मागे घेणे हे देखील होऊ शकतात। त्यानंतर दुसरा जो निर्णय तो म्हणजे ज्या मराठा समाजा बांधवांनी बलिदान दिले त्या कुटुंबांना आर्थिक मदत होऊ शकते या सोप्या मागण्या त्या ठिकाणी मान्य होऊ शकतात असं वकिलाचं म्हणणं आहे। परंतु आता कुणबी प्रमाणपत्र अशा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट सारख्या मोठ्या ज्या मागण्या आहेत यावर आता कोर्टच निर्णय देऊ शकतं त्या ठिकाणी कशा प्रकारे सरकार आणि वकील लावणार आहेत म्हणजे याबद्दल कोर्ट काय म्हणू शकते आणि नेमकं काय देईल कोर्ट निकाल हे आता कोर्टच सांगू शकते। त्यामुळे मराठा बांधवांनो खरा जो विजय कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जाय असं सुद्धा मराठी बांधव आता म्हणू लागलेत वकील सुद्धा म्हणू लागलेत। याबद्दलचा रिपोर्ट होता तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।